आताच हे वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त 4 दिवस राहिले आहेत। पण ज्याप्रमाणे 2024 हे वर्ष संपेल आणि नवीन 2025 हे वर्ष सुरू होईल, तेव्हापासून नवीन वर्षात केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून मोठे नियम बदल करण्यात येणार आहेत, ज्यामुळे आपल्या खिशाला कात्री बसण्याची तर दाट शक्यता आहेच, पण काही नियम हे थोडासा दिलासा पण देण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तर जाणून घेऊयात नक्की कोणते मोठे नियम बदलण्यात येणार आहेत। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। नवीन वर्षाच्या सुरुवातीसह देशात काही आर्थिक नियम बदल करण्यात येणार आहे। यात प्रमुख बदल हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत होण्याची दाट शक्यता आहे। तर जे कोणी पेन्शनधारक असतील त्यांना या नवीन वर्षात मोठा दिलासा मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। 2024 हे वर्ष संपायला फक्त 3 ते 4 दिवस बाकी आहेत आणि नवीन वर्ष 2025च्या सुरुवातीची तयारी देशभरात सुरू झाली आहे। नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत। हे नवीन नियम काय आहेत हे एक एक करून जाणून घेऊयात। पहिला नियम हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत होणारा बदल आहे। देशात जे मोठे बदल होणार त्यातला प्रमुख पहिला नियम असणार आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत होणारा बदल। देशात ज्या काही तेल कंपन्या आहेत त्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतीत बदल करत असतात, पण त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल केलेला नव्हता, पण आता नवीन वर्षात तो करण्यात येणार असल्याचं स्पष्ट संकेत आहेत। दुसरा मोठा नियम हा शेअर मार्केटशी संबंधित असेल। यात BSEने आपल्या सेन्सेक्स या इंडेक्सच्या एक्सपायरीमध्ये बदल केला आहे। त्यामुळे आता दर आठवड्याला शुक्रवारी असणारी एक्सपायरी ही शुक्रवारी नाही तर मंगळवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असेल। तर NSEने सुद्धा निफ्टी 50च्या मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी गुरुवार निश्चित केला आहे। तिसरा मोठा बदलणारा नियम आहे तो कार संबंधी। नवीन वर्षात कार खरेदी करणं हे सर्वसामान्य लोकांना आणखी महाग आणि अवघड होणार आहे, कारण 1 जानेवारी पासून मारुती, हुंडाई, महिंद्रा, होंडा यासारख्या प्रमुख कार कंपन्या आपल्या वाहनांच्या किमतीमध्ये तब्बल 3% वाढ करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे येत्या नवीन वर्षात तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या आवडत्या कारसाठी जास्त किंमत द्यावी लागणार आहे किंवा तशी तयारी ठेवावी लागणार आहे। चौथा नियम हा पेन्शनधारकांसाठी असणार आहे, ज्यात 1 जानेवारी 2025 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन काढण्याचे नियम हे सोपे केले आहेत। आता जे कोणी पेन्शनधारक असतील ते देशातील कोणत्याही बँकेतून आपले पेन्शन काढू शकतात, असा हा बदललेला नियम असणार आहे। याचबरोबर मुदत ठेव म्हणजेच FDचे नियम देखील बदलण्यात येणार आहेत। रिझर्व्ह बँकेने ठेवींची सुरक्षेसाठी जे नियम होते त्यात अजून काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्याचं कळतं। यात लोकांकडून ठेवी घेणे, तरल मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींचा विमा करणे यांसारख्या बदलांचा देखील समावेश करण्यात आला आहे। आता सर्वात मोठा नियम असेल तो शेतकऱ्यांसाठी म्हणजेच बळीराजासाठी। यात 1 जानेवारी पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून RBIने शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्यात येईल असं सांगितलं आहे। काही दिवसांपूर्वी RBIने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती। त्यामुळे आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज हे सहज मिळू शकेल। हे काही नियम आहेत ज्यात मोठे बदल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.